अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांना सुखात ठेवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी सतत भक्तांना प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचे माध्यम हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी संदेश लक्षपूर्वक ऐका. आजचा दिवस हा तुमच्या पूर्वजनांचा आशीर्वाद मिळवण्याचा दिवस आहे. तुमचं नशीब पालटण्याचा संधीचा क्षण आहे, त्यामुळे संदेश शेवटपर्यंत ऐक. रक्ताचं नातं असतं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं, पण काही नाती आपल्या कर्माची असतात. आणि जर आज तुमच्या कर्माने हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर तुमचा काळसुद्धा तुमच्या बाजूने वळायला सुरू झाला आहे. या संदेशामध्ये तुझे प्रश्न, तुझ्या डोळ्यातले अश्रू आणि तुझ्या मनातील प्रार्थना यांना नक्कीच उत्तर मिळणार आहे. चला तर मग शांतपैकी ऐकूया. आज स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. वरीलपैकी दिलेल्या एका पर्यायाला स्पर्श करून आज स्वामी तुम्हाला काय मार्गदर्शन करतात हे ऐकून घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आत्म्याशी मी बोलत आहे. शोधत असलेल्या प्रश्नाचे उत्तर आज इथे मी तुला देत आहे. तू जो मार्ग शोधत आहेस तो तुला नक्कीच मिळेल. बाळा, पहिला पर्याय निवडला असशील आणि सोबतच जी निवडलेली पर्याय आहे त्यात तुला एक दिशा आज तुझ्या जीवनातले अडथळे दूर होताना दिसून येणार आहे. साक्षात देव तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत, कारण ते जाणतात तुझं मन खूप शांत आहे. तू खूप वेळ गप्प आहेस, पण अर्थाने भरलेला आहे. नजरा लागल्या आहेत, त्या नजरांमुळे जे विघ्न निर्माण झाले आहे ते आता माझ्या आशीर्वादाने विरघळून जाईल. एक काळ असा येतो जेव्हा आपण सगळं काही गमावतो, पण तेव्हा एकच गोष्ट उरते, देव आणि त्याचा आशीर्वाद. तो तुला निवडायला आला आहे. तू आता तो आशीर्वाद प्राप्त करणार आहेस. जर तुझ्या हृदयात श्रद्धा आहे तर आताच ओम श्री स्वामी समर्थाय नमः कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून देवाचा आशीर्वाद तुला संपूर्ण लाभेल. काही दिवस तुमचे आयुष्य वळण घेत आहे आणि तुमचे आयुष्य बदलताना तुम्ही पाहणार आहात. काही दिवस आयुष्याची संपूर्ण दिशा बदलणार आहे. आजचा तुझा दिवस आयुष्यातल्या अंधारावर विजय मिळवण्यासाठी आलेला दिवस आहे. जर तू इतके ऐकत आहेस तर समज, देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. चमत्काराच्या वाटेवर येणारा एक दैवी संदेश तुझ्यासाठी येत आहे. तुझी फक्त ईश्वराने निवड केली आहे. तुझ्या चांगल्या कर्माचे फळ तुला मिळणारच आहे. गेल्या काही वर्षापासून तुझे आयुष्य तुझ्या इच्छेप्रमाणे घडत नव्हते. सतत दुसऱ्यांवर विश्वास ठेवून तू फसला होतास, पण आता काळ बदलणार आहे. साक्षात देवाची कृपा तुझ्यावर, तुझ्या मनगटावर झाली आहे. ज्या लोकांनी तुझ्यावर आरोप लावले, जिथे तुला कमी लेखलं गेलं, तिथेच तू आता तेजाने चमकणार आहे. एक गुप्त शक्ती तुझ्या मागे उभी आहे आणि ती आता जागृत झाली आहे. तुझे अडकलेले नशीब, तुझे गेलेले धन तुझ्यासाठी परत येणार आहे. तुला लागलेली दुर्दैवाची सावली, या सर्व गोष्टी आता विरघळणार आहेत. तू फक्त श्रद्धा ठेव. उद्यापासून सर्व काही नव्याने सुरू होईल आणि तुला स्वतःवर अभिमान वाटेल की मी हार मानली नाही. स्वीकार असल्यास स्वीकार आहे असे टाईप कर आणि हा संदेश एका व्यक्तीला शेअर कर जो दुःखात आहे. दुसरा पर्याय निवडला असेल तर ऐकूया तुमच्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन आणि तुमच्या जीवनातले गुप्त प्रश्न स्वामी आज घेऊन आले आहेत, ज्याची उत्तरे आजवर कोणी दिली नाही. पण आज शुभप्रसंगी तुझे जीवनात चक्र बदलत आहे. जे चालू आहे तुझ्या आयुष्यात
ते केवळ परीक्षा नाही तर भक्तीचा एक अंत परीक्षण आहे. तू रडला नाही म्हणूनच देवाला तुझा अभिमान वाटतो आणि म्हणून तुला आज रडवणार नाही तर तुझ्या आनंदाने तुझं घर भरून टाकतोय. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच संदेश जिवलग नातेवाईकांना शेअर करायला विसरू नकोस. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार राहा. ज्यांना तो विसरलास ते तुला आता आठवतील, पण त्यांच्यासमोर आता तुझं नशीब उभं असेल. तू तुझ्या प्रिय लोकांच्या मदतीला येशील. निवड करू शकलास याचा अर्थ एकच, तुझं मन खूप क्लिष्ट आहे आणि तुझ्या आयुष्यातले प्रश्न अजून खोल आहेत. पण हे विसरू नकोस, जो कोणी स्वतःच्या वेदना स्पष्ट बोलू शकत नाही त्याचं उत्तर देव स्वतः शोधतो. आणि म्हणूनच देवाने तुझ्या मनात गोंधळ टाकला आहे, कारण तो स्वतः एक तिसरा रस्ता उघडणार आहे. हाच रस्ता देवाने थेट हस्तक्षेप करून निवडला आहे आणि म्हणूनच तू आता ऐकत आहेस. हाच एक संकेत आहे की देव तुझ्या बाजूने चालायला लागला आहे. तुझे कर्म तुझ्या बाजूने बोलायला लागलं. तुला वाटत होतं की तो ऐकत नाही, पण हे सत्य आहे की त्याचं उत्तर तुला आता मिळणार आहे. त्या मार्गावरून जो तुझ्यासाठी खास उघडण्यात येतोय. बाळा, हे ऐकलंस याचा अर्थ देवाने तुला निवडलेला आहे. बाळा, तू हा संदेश ऐकला तर देवाने तुला पुकारले आहे आणि तू प्रतिसाद दिलीस. आज एक दरवाजा उघडला आहे. तो संधीचा नाही, तो आशीर्वादांचा आहे. जिथे तुझ्यासाठी फक्त अंधार होता तेथे आता सर्व शक्तीचे तेज पडत आहे. जो तुला पिढ्यानपिढ्या त्रास देणारा दोष होता तो आज संपला आणि याच दिवशी तुला स्वतः स्वामी आशीर्वादित करतील. जर तू मनापासून विश्वास ठेवला आहे तर सांगण्यासारखं नाही, हे फक्त अनुभवण्यासारखं आहे. बाळा, जर हे सर्व शब्दामध्ये तुला तुझं उत्तर मिळालं असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिही. आता मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. हा संदेश तुझ्या प्रियजनांना शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. कुणाच्या आयुष्यात प्रकाश येणे आहे हे देवाला माहीत असतं. कोणीतरी संकटातून वाचेल, कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल, कोणाला तरी जीवनाची नवी दिशा मिळेल. आणि तू हा संदेश शेअर केलास तर तू नकळत पुण्याचा भागीदार होशील. म्हणून नक्की शेअर कर. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलांना सुखात आनंदात ठेवून त्यांच्यासाठी नवीन प्रगतीचे मार्ग मोकळे करून ही स्वामींचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.